लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पंचशील ध्वजाची विटंबनेचा निषेध नोंदवीत केला रास्ता रोको आंदोलन। घटनास्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त, परिस्थिती नियंत्रणामध्ये। पुसद तालुक्यातील बोरी खुर्द येथे रात्री अवकाळी झालेल्या पावसाचा फायदा घेऊन गावातील जातीवादी लोकांनी जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर गावच्या दर्शनी भागात लावण्यात आलेले पंचशील व निळे ध्वज उकडून कॅनलमध्ये फेकून दिले। ही घटना दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी रात्रीच्या सुमारास घडली। ही घटना सकाळी गावातील बौद्ध समाज बांधव व महिला यांच्या लक्षात आली। पंचशील ध्वज व निळे ध्वज पाण्यात फेकून दिल्याने पंचशील व निळ्या ध्वजांची विटंबना करण्यात आली। हे लक्षात येताच गावातील बौद्ध समाज बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत एकत्र जमा होऊन निषेध नोंदवण्यात आला। युवक व महिलांनी आक्रमक होऊन पुसद ते नांदेड व पुसद ते हिंगोली रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या घटनेची माहिती मिळताच विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी घटनास्थळी उपस्थित होऊन समाज बांधवांना शांततेचं आवाहन केलं व या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करून कायदेशीर व कठोर कारवाई करण्यात यावी असं आवाहनही या प्रसंगी करण्यात आले। यावेळी पोलीस प्रशासनाचे पोलीस उपविभागीय अधिकारी पंकज अतुलकर, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर पोलिसांचा फौजफाटा घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। या संपूर्ण परिस्थितीवर पोलीस प्रशासनाचे लक्ष असून घटनास्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे। यावेळी भीमा टायगर सेना सामाजिक संघटनेचे किशोर कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे बुद्धरत्न भालेराव, प्रज्ञा पर्व समितीचे कार्याध्यक्ष देवेंद्र खडसे, सामाजिक कार्यकर्ता सुरेश कांबळे तसेच विविध सामाजिक कार्यकर्ता, पदाधिकारी, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे बाबा तुम्ही सांगा, आता या बुद्ध विहारामधून बोरी इथून मी बोलत आहे। बुद्ध विहारामधून मी बोलत आहे। मी एक धम्मसेवक आर्य इथली धम्मगुरु आहे आणि धम्मगुरु या गावाला लाभूनही, समजा या गावाला धम्मगुरु लाभून सुद्धा हे लोक अशा प्रकारे वागतात, तर धम्मगुरुचं इथं काय नाही, बरोबर आहे। आणि मला सांगा, बाबासाहेबांनी आपल्या काय समाज पाहून नाही कार्य केलेलं? कोणतं एका पण समाजासाठी बाबासाहेबांनी कार्य केलेलं नाही। मग बाबासाहेबांनी जर सर्व समाजासाठी जर कार्य केलं असेल तर तुम्ही असे का वागता आणि याचा काय मतलब आहे, काय समज आहे, असं तर समजायला पाहिजे नाही का? मग तुम्ही सांगा, एक या गावामध्ये या समाजामध्ये आपण एवढ्या निंदनीय जर घटना घडवू शकतो, घडवून आणू शकतो, तर समाजामध्ये काय? या बाबासाहेबांनी आपले जर बाबासाहेबांनी एवढं कार्य जर केलंच नसतं तर आपण कुठं राहिलो असतो? किंवा त्यांनी समजा एका लोकांसाठी कार्य नाही केलं, प्रत्येक समाजासाठी केलं, मग त्या प्रत्येक समाजाने असं समजून घ्यायला पाहिजे की आपल्यासाठी कार्य केलेलं, तर आपण अशा घटना घडू द्यायच्या नाही। या ठिकाणी पंचशील ध्वज हा नाल्यामध्ये फेकून दिला आणि पंचशील ध्वजाचं अत्यंत असं अनन्यसाधारण असं महत्व आहे। हा ध्वज मला वाटते आंतरराष्ट्रीय आहे आणि या देशाची अशा प्रकारची विटंबना करणं काय वाटते आपल्याला? अरे किती निंदनीय गोष्ट आहे, किती निंदनीय प्रकार आहे हा, की एका धम्मध्वजाचं तुम्ही अपहरण केल्यासारखं केलं आणि त्या धम्मध्वजाचा एवढी निंदनीय घटना केली, त्याच्यावर अत्याचार केला तुम्ही, त्या ध्वजावर तुम्ही अत्याचार केला। आणि मला सांगा, तुम्ही एवढ्या ध्वजावर अत्याचार करताना कोणाला पाहावं असं वाटणार आहे की तुमच्या अंगामध्ये एवढी सनसनता नाही का की बाबा हे धम्माचं कार्य आहे आणि या धम्मामध्ये आता नुकतीच जयंती येऊन टेकलेली आहे आणि या 2 दिवसात यांनी हे अपहरणाचं काम केलेलं आहे। बाबा कोणत्या प्रकारची प्रशासनाकडून कोणत्या प्रकारची कारवाई अपेक्षित आहे? आता मला सांगा, ही जर कारवाई कडक पद्धतीने झाली पाहिजे आणि जो कोणी करणारा आहे तो शोधून काढायलाच पाहिजे। आपण समाज बांधवांना जयंती उत्सव चालू आहे, तर समाज बांधवांना कशा प्रकारचं आवाहन करणार? आता आम्ही काय कशा प्रकारचं आवाहन करणार आहे की जयंती उत्सव चालू आहे आणि या जयंती उत्सवामध्ये प्रत्येकाला असं वाटते की प्रत्येक समाजाची, प्रत्येक कार्याची जयंती सुखामध्ये हो आणि सुखामध्ये हे विघ्न टाकणं या लोकांचं काम नाही। मी माझ्या बांधवांना असं आवाहन करते की बाबा शांतता राखून तुम्ही प्रत्येक कार्य करा आणि तुम्ही तुमच्या भाग्यावर नीट राहा, एवढं आवाहन करू शकते। गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फार उत्साहाने साजरी करत होतो
आणि यातच मागच्या वर्षी आमच्या गावामध्ये थोडंसं झालेलं आहे आणि त्याचाच उल्लेख आज आमच्या समाजांनी मुलांनी जे झेंडे लावले होते, जे प्रत्येकच समाज लावते तशाच पद्धतीने आम्ही आणि दरवर्षी लावतो. तर यावर्षी रात्रीचे हवा पाणी झालं त्याच्याच आधाराने त्यांनी आमचे झेंडे उपटून कॅनलमध्ये टाकले, पाण्याच्या नाल्यामध्ये टाकले, घाणी कचऱ्यामध्ये टाकले. जर हवेनं पडले असते तर आम्ही समजून घेतलं असतं, जर जागेवर पडले असते तरी आम्ही समजून घेतलं असतं की बा हवेनं पडले, पण ते झेंडे पाण्यामध्ये पडले. याचा अर्थ काय? हे जाती विरोधक लोक आजही जातपात पाहतात आणि जे बाबासाहेबांच्या नावावर जगतात पण बाबासाहेबाला मानायला तयार नाहीत. आणि आमची एकच मागणी आहे, जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, आम्ही बिलकुल थांबणार नाही. या गावातले जे पोलीस पाटील आहे, सरपंच, यांच्याशी आपला संपर्क झाला का? त्यांचं काय आपल्या समाजासोबतचं वागणं कसं आहे किंवा त्यांची प्रतिक्रिया काही आलेली आहे का? आहेत सर, का असं देतात साथ, पण जे आणतात, जे जात आडवी आणतात ते आणतात, पण जातच आडवी आणतात. कसं आहे, कुणाला आम्ही ज्यांच्याकडे मागणी मागायला जातो त्यांनी आम्हाला जेव्हा गरज असते त्यांची त्यावेळेस सगळे शांत बसतात आणि नको त्या वेळेला हजर होतात. आमचा समाज वेगळा टाकू पाहतात, पण आम्ही असं होऊ देणार नाही. अखेर आमचा प्राण गेला तरी चालेल, पण असं होऊ देणार नाही. आपली प्रमुख मागणी काय असणार आहे आजच्या लेवलवर? प्रशासनाला आपल्याकडून, महिलाकडून काय मागणी असणार आहे? आम्हाला एकच म्हणायचं आहे, ज्यांनी हा गुन्हा केला त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला समजलं पाहिजे की हे काय आहे आणि त्यांनी काय गुन्हा केला. हे आज या गावात घडलं, उद्या दुसऱ्या गावात घडू नये, याबद्दल आम्हाला खूप याच्यामध्ये. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ठोले, यवतमाळ.